जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकोवा तालुक्यातील केलखाडीचा पाडा या गावाला जोडणाऱ्या झाडावरून विद्यार्थ्यांचा प्रवासाबाबतचे वृत्तांत जय मल्हार न्यूज चॅनलने जून 30 रोजी प्रसिद्ध केले होते। या प्रसारित झालेल्या वृत्ताची दखल नंदुरबार जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाने दखल घेत तातडीने यावर उपाययोजना करण्यात आली असून अवघ्या 1.5 ते 2 महिन्यात येथील विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वापरासाठी लोखंडी साकव तयार केला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या केलखाडीचा पाडा गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा एका झाडावरून नदी ओलांडण्याचा धोकादायक प्रवास सर्वात अगोदर जय मल्हार न्यूज चॅनलने दिनांक जून 30 रोजी प्रसारित केला होता। याचे सर्वात प्रथम घटनास्थळाचे वास्तव जय मल्हार न्यूज चॅनलने मांडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत या ठिकाणी प्रशासनाला तातडीने साकव तयार करण्याबाबत आदेशित केले होते। आता अवघ्या महिन्याभरातच शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाने या केलखाडीच्या पाड्यावर साकव पूर्ण केला आहे। जुलै 17 रोजी हा साकव तयार करण्याबाबत कार्यारंभ आदेश पारित करण्यात आले होते आणि अवघ्या महिन्याभरात बांधकाम विभागाने या ग्रामस्थांसाठी साकव पूर्ण केला आहे। जवळपास 29.5 लाख रुपये खर्च करून शासनाने केलखाडीचा पाडा आणि पुढील पाड्यांना जोडण्यासाठी हा साकव पूर्ण करून दिल्याने या ठिकाणाहून ग्रामस्थ व विद्यार्थी आता या साकवचा वापर करताना दिसून येत आहे। केलखाडी नदीला पूर असताना या साकवावरून त्यांचा झालेला सुका प्रवास त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदावरून दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।